शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। अहिल्यानगर शहरातील तपोवन रस्ता सूर्यनगर परिसरात घरातून अवैधरित्या मावा तयार करून त्याची विक्री करणाऱ्या 2 ठिकाणांवर स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी पहाटे कारवाई केली आहे। या कारवाईत सुमारे 99,700 रुपयांचा सुगंधित तंबाखू, तयार मावा, बारीक सुपारी, मावा तयार करण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक व लोखंडी मशीन तसेच प्लास्टिकच्या पुड्यांसह विविध साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणी दोघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आता अहिल्यानगर महानगरपालिकेने पुढाकार घेतला असून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या व रस्त्याच्या मध्ये किंवा रस्त्याच्या कडेला असलेले मंदिरे, धार्मिक स्थळे व वास्तू हे हटवले जाणार असून संबंधितांनी ते तातडीने स्थलांतरित करावे, अन्यथा पालिका त्यावरती कायदेशीर कारवाई करेल असा इशारा देखील अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे। कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात शनिवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास 2 इसमांनी गोंधळ घालत एकमेकांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडली आहे। या प्रकरणी कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल रामनाथ रघुनाथ हंडाळ यांनी स्वतः सरकारतर्फे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून गणेश संजय भंडारी आणि मयूर चंद्रकांत कांडेकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित असलेल्या सुगंधी तंबाखूयुक्त मावा तयार करणाऱ्या एका अड्ड्यावर पोलिसांनी धाडसी छापा टाकलाय। तपोवन रोड परिसरातील सूर्यनगर ST कंपनी येथे राहत्या घरात हा अवैध व्यवसाय सुरू होता। या कारवाईत पोलिसांनी अंदाजे 54,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 2 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवलाय। राहुल नवनाथ गीते हा आपल्या घरात मशीनच्या सहाय्याने बेकायदेशीर मावा तयार करून विकत होता। अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क न झाल्याने आरोपी पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी 2 पंचांना सोबत घेऊन तातडीने कारवाई केली। पाईपलाईन रोडवरील वाणीनगर भागात एका नामांकित IT कंपनीचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला नागरिकांच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडण्यात आले। ही घटना शनिवारी मध्यरात्री 2च्या सुमारास घडली। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।